सर्वांना जय भीम. जेव्हापासून मी सत्य घटनेला वाचून मी व्हिडिओ बनवतो तेव्हापासून जवळचे माझे मित्र आहेत त्यांना त्रास होतो. जर त्यांना माझ्या व्हिडिओ पासून त्रास होत असेल तर त्यांना पहिले मी मनस्वी दिलगिरी व्यक्त करतो, कारण की मला त्यांचं मन दुखवायचं नाही किंवा त्याच्या धार्मिक तत्वाला मला छेडायचं नाही. पण जेव्हा एवढा मोठा साठा मी वाचला आणि जो वाचूच्यानी मी वैचारिक दृष्टिकोनातून बलाढ्य झालो, त्या वैचारिक दृष्टिकोन माझ्याकडे आला तेव्हा मला शांत बसता येईल का हा प्रश्न होतो. एक उदाहरण समजून घेऊ. तुम्हाला मी प्रश्न घेऊ, आणि या माणसाला उजेड समजतो का? तर काहीच मत आहे की कसं काय तर समजणार नाही. खरंच आंधळ्या माणसाला उजेडाचा काहीही एक संबंध नाही. त्याला उजेड आहे की नाही आहे त्याला काही घेणं देणं नाही. कोणत्या फुलाला कोणता कलर आहे हे पण त्याला घेणं देणं नाही. जसं त्याला कोणी हा सांगितलं तसं तो निश्चित असतो, ठाम असतो. आणि अशा माणसाला स्पर्शाने समजतं. पण जेव्हा उजेडाची माहिती करून घ्यायची असेल, उजेडाचा सिद्धांत काय आहे, उजेड कसा असतो ते समजायचं, त्याला वेळ लागतो. मग ज्या प्रकारे उजेड दिवस माणसाला कळतो आणि उजेड आंधळ्या माणसाला कळत नाही, त्याच प्रकारे ही सगळी प्रोसेस आहे. या शास्त्रज्ञांनी, तुम्ही तर शास्त्रज्ञ कसं काय, या शास्त्रज्ञांनी इतकी मोठी शस्त्रक्रिया केली की आंधळ्या व्यक्तींना चक्क त्यांनी डोळे बसवले. आणि बघा, माणूस या नात्याने माझं कर्तव्य आहे. जर तुम्हाला कोणी डोळे बसवले असेल तर उदाहरण एखाद्या दवाखान्यात गुण भेटतं तर आपण काय करतो, जा त्या दवाखान्यात, चांगला दवाखाना, मग त्या दवाखान्याची माहिती सांगतो. तसं माझं कर्तव्य झालेलं आहे. मला या महामानवानी बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, कबीर, संत रविदास, संत तुकाराम, संत जन, संत चोखा, संत नामदेव, अशा अनेक विचारवंतांनी माझ्या डोळ्याला अंधेपणा काढून मला डोस कनेक्ट केलं. आणि जेव्हा डोस केलं तेव्हा मला माझं कर्तव्य एक व्यक्ती म्हणून मला तुम्हाला डोस करण्याचा प्रयत्न सांगण्याचं काम आहे. यामुळे मी तुम्हाला या शास्त्रज्ञाच्या दवाखान्याचा पत्ता देतोय. पण जरी तुम्हाला दुखत असेल की बाबा माझा मित्र असा कसा काय झाला, पण काय करणार, तुमचा मित्र जसा आहे तसाच आहे. पण फक्त एवढं आहे की पहिले आंधळा होता, आता डोळे आले. डोळे आले या कारणाने मी व्हिडिओ बनवतोय, समाज जागृती करतोय, हे मात्र निश्चित आहे. कोणाला असं दुःख वाटू नये की तो व्यक्ती आम्हाला बोलतोय. आणि खरंच, आणि मला आता लोक ट्रोल सुरुवात केली आहे, बोलायला सुरुवात केली. मग जेव्हा मी इतक्या जातो, काही बहुजनाचे लोक बहुजन बी ट्रोल करायला लागलेले आहेत. मी मागे काहीतरी व्हिडिओ बनवले होते, पोस्ट केली, तेव्हा आमचे बहुजनाचे लोक माझ्यावर चिडले होते की तू असं कसं करतो. पण जेव्हा मी इतिहास म्हणजे तुम्ही करता कसं आहे, मूर्ती पूजेला विरोध करता करता कधी आम्ही मूर्तीच्या भजनाला लागलो कळत नाही, असा एक सिद्धांत मला उत्पन्न होतो. कारण की आजकाल विटंबना ह्या सगळ्या गोष्टी होत चालल्यात. आणि का होत चालल्यात, मग हे आम्हाला भ्रमित करण्यासाठी जाणून बुजून केलेली प्रक्रिया आहे. जेव्हा मी असं बोललो तेव्हा मला मेन म्हणजे मला महत्वाचा म्हणजे माणूस वाटला. त्या माणसाच्या डोक्यावर पाय ठेवून ज्या प्रकारे पोस्ट पाठवली तेव्हाही मला माझ्या लोकांनी खूप ट्रोल केलं, मला बोलले. पण त्याने एक माझा प्रश्न आहे, तथागत गौतम बुद्धाच्या अंगावर चक्क एक व्यक्ती थुकला होता, तेव्हा तथागत गौतम बुद्धांनी त्याला काही त्रास दिला का, शैली का? नाही ना. त्याला प्रेमाने सांगितलं, आणि प्रेम एवढा मोठं हत्यार जगामध्ये कोणतं नाही आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला जेव्हा महाराष्ट्र सत्याग्रह करताना, काळा मंदिरात सत्याग्रह करताना त्यांच्या जीवावर बेतली, त्यांना दगड लागला, तिचं डोकं रक्तबंबाळ झाला, तेव्हा डॉक्टर आंबेडकर कोणती प्रतिक्रिया दिली का? नाही. या संपूर्ण गोष्टी आम्ही अभ्यासल्या तेव्हा आमचं मन हे कुठेतरी त्या प्रेमाकडे वळतं आणि मनामध्ये मानवाच्या विकासाचा किंवा मानवाच्या तत्वाचा, संरक्षणाच्या तत्वाचा आपोआप वट वृक्ष पिपळ हा फुलतो, आता दुःख वाढतं. मग थोडी गोष्ट लक्षात घ्या की मला कोण दुखायचं नाहीये, पण मी या शास्त्रज्ञाने जी शस्त्रक्रिया माझ्यावर ठेवली आहे, मला जो डोस दिला आहे, मी त्या डोसपणाच्या दृष्टिकोनाला समजून मी सगळ्या प्रतिक्रिया देतोय. पण दुःख ज्याला डोळे आहेत त्याला होतंय. पण त्यांना माझी विनंती आहे की त्यांनीही या डॉक्टराकडे जावावं आणि या अशा डॉक्टरकडे गेल्यावर अशी शस्त्रक्रिया केलेली पुस्तकं सापडतात, विचार सापडतात आणि हे डोळे सापडतात. हे डोळे तुम्हाला अतिशय महत्वाचे आहेत. आणि जेव्हा तुम्ही हे डोळे घेसाल, तेव्हा खरोखरच आपोआप तुम्हाला हे डोळे येईल आणि तुम्हीही माझ्यासारखेच नेत्रवान होसाल आणि अंधारातून बाहेर निघसाल. हे सत्य आहे. म्हणून डोळे जशी आता स्थिती आमची पाहतोय, डोळे असून आंधळे असणं होतोय. कारण का? आम्ही त्या डोळ्याचा उपयोग घेत नाही. पण जे काही काळ घेतला, आता ते तथागत गौतम बुद्ध, चावर, संत तुकाराम, संत कबीर, संत नामदेव, संत चोखा, संत रविदास, महामानव महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर आंबेडकर, शाहू महाराज, असे अनेक वैज्ञानिक विचाराच्या लोकांनी माणसाला जागृत करण्यासाठी संघर्ष केला. पण आम्ही काय केलं? याच भारतामध्ये त्यांच्यावर लांछन लादण्यात गेले, त्यांना धर्मपीठात उभं केलं, त्यांच्यावर शेर माती मारण्याचा प्रयत्न केला. याच भारतामध्ये विद्वान व्यक्तीला पाणी पिण्यास रोखलं. वरच्या दृष्टिकोन करणाऱ्या संतांना आम्ही चक्क छळाने मारलं, कोणाला वीज दिलं, कोणाला राफीने कापलं, कोणाला उजाने कापलं, कोणाला कुंडाल बुडून मारलं. अशा अनेक प्रकारच्या घटना याच भारतात झाल्यात ना. म्हणजे याच भारतात झाल्या असतील, त्यांच्यावर लाचा माझ्यावर तशा गोष्टी होणार आहे मला माहित आहे. मी इतिहास वाचला. फक्त दुःख एवढंच आहे की आजवर पण त्यांना ते कळलं नाही. पुन्हा त्याच चुक्या हे करतात. माझा उद्देश कोणाला दुखवण्याचा नाही आहे. माझा उद्देश फक्त सर्वांना समानधारात आणण्याचा आहे. आणि त्या व्यक्तींनी समानधारात आणलं, ते डोस मला दिलं. माझंही कर्तव्य आहे की तुम्हाला ते दवाखाना दाखवणं आहे. ज्याची इच्छा आहे त्यांनी त्या दवाखान्यात जाऊन ते डोळे चांगले करून घ्यावा. जेव्हा डोळे चांगले करून घेताल तेव्हा संपूर्ण गोष्टी होईल आणि आपोआप तुम्ही माझ्यासारखे होताल. म्हणजे पूर्वीचे माझे मित्र विचार करत असतील, अरे यार आम्ही तर याला असं बघितलं होतं, पण काय करा मित्रांनो, या 4 वर्षामध्ये जो मला एवढा काफिला मी उभा केला, या काफिल्यामधला जो प्रत्यक्ष मला त्रास देतोय, हे सैनिक माझे मला कसे शांत बोध देतात, हे राजे माझे मला कसे शांत बोध देतात, आणि त्यांचा मी एक मावळा अनुयायी, मी कसा काय शांत बसेल? हे तुम्ही थोडा विचार करा आणि सत्य गोष्ट समजून घ्या. मला तुम्हाला मन दुखवायचं नाही, कोणाला त्रास द्यायचा नाहीये. डोळस व्हा आणि डोळस होशालीच आंधळेपणा दूर होतो, उदराची परिस्थिती येते. एवढंच फक्त तुम्हाला विनंती आहे. सर्वांना जय भीम.